नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सर्व ठीकच आहात. इंग्लिश बाय दीपाली या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आज आपण काय बघणार आहोत? इंग्रजीमध्ये शब्दांचे वेगळे प्रकार असतात. जे पण शब्द आपण वापरतो ते शब्द काही ठराविक कॅटेगरी किंवा ठराविक प्रकारामध्येच बसलेले असतात. ठीक आहे. तर हे कसे असतात ते आपण आज या टॉपिकमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्या शब्दांना इंग्रजीमध्ये किंवा त्या शब्दांच्या प्रकारांना इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? तर त्याला म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजेच शब्दांच्या विविध प्रकारच्या जाती. म्हणजे काय? शब्दांच्या जाती. तर आपण एक एक करून बघूया की कुठल्या प्रकारच्या किंवा किती प्रकारच्या शब्दांच्या जाती इंग्रजीमध्ये असतात. चला तर मग बघूया. पहिला प्रकार आहे नाउन. नाउन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नाम. नाम म्हणजे नाव. पुढील प्रकार आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. म्हणजे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला सर्वनाम म्हणतात. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. पुढील प्रकार आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. त्यापुढील प्रकार आहे ॲडवर्ब, क्रियाविशेषण. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. पुढचा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. नेक्स्ट आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. नाव जरी खूप अवघड वाटत असेल तरी त्याचा अर्थ काय होतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. पुढील प्रकार आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय. त्यापुढील प्रकार आहे शेवटचा इंटरजेक्शन. म्हणजे इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये जे पण शब्द आपण वापरतो, बोलतो, लिहितो किंवा असतात हे सर्व शब्द ह्या 8 प्रकारांव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारामध्ये मोडत नाहीत. म्हणजे कुठलाही शब्द दिला तरी तुम्ही या 8 पैकी एका प्रकारामध्ये त्याला समाविष्ट करू शकता. चला तर मग आपण एक एक करून बघूया की नाउन म्हणजे काय, प्रोनाउन म्हणजे काय किंवा कंजंक्शन म्हणजे काय, ते कसं वाक्यामध्ये वापरलं जातं, त्याचे काय काय उदाहरणं असू शकतात. तर हे आपण एक एक करून पुढे व्हिडिओमध्ये बघूया. सर्वात अगोदर आपण बघणार आहोत नाउन. जसं मी अगोदरच सांगितलं, नाउन म्हणजे नाम. याची व्याख्या कशी होऊ शकते किंवा याची डेफिनेशन, इंग्रजीमध्ये व्याख्येला डेफिनेशन असे म्हणतात. तर नाउनची डेफिनेशन कशी असू शकते? ती अशी आहे, नेम्स ऑफ पर्सन्स, प्लेसेस, थिंग्स एक्सेट्रा etc म्हणजे एक्सेट्रा आर कॉल्ड ॲज नाउन. घाबरून जाऊ नका, ही व्याख्या आपण मराठीत सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. परत एकदा वाचते. नेम्स ऑफ पर्सन, प्लेसेस, थिंग्स एक्सेट्रा आर कॉल्ड ॲज नाउन. मराठीमध्ये कशी होईल ही व्याख्या? वस्तू, व्यक्ती, ठिकाण इत्यादींच्या नावांना नाम असे म्हणतात. व्यक्ती, ठिकाण किंवा एखादी वस्तू इत्यादींच्या नावांना नाम असे म्हणतात. त्याची उदाहरणं काय काय असू शकतात बघूया आपण. तर उदाहरणं आहेत सुमित. जसं एखाद्या मुलाचं नाव असू शकतं सुमित. त्याचप्रमाणे युवान. त्याचप्रमाणे औरंगाबाद हे झालं एका शहराचं नाव. चेअर हे झाले एका वस्तूचं नाव. आणि पेन परत एका वस्तूचं नाव. तर अशा प्रकारे जी नावं असतात त्यांना आपण नाउन असे म्हणतो इंग्रजीमध्ये. वाक्यामध्ये कशी वापरली जातात ते आपण बघूया आता. तर पहिलं वाक्य आहे सुमित इज व्हेरी टॉल. सुमित इज व्हेरी टॉल. तर या वाक्यामध्ये सुमित इथे अंडरलाईन केलेले आहे किंवा अधोरेखित केलेलं आहे सुमितला. तर सुमित हे या वाक्याचं नाउन झालं. म्हणजे सुमित या वाक्यातील नाम आहे. ठीक आहे. पुढे बघूया एक्झाम्पल. युवान गोज टू स्कूल. युवान गोज टू स्कूल या वाक्यामध्ये युवान हे एक नाम झालं. ओके.
आय एम गोइंग टू विजिट औरंगाबाद, म्हणजे मी औरंगाबादला भेट देणार आहे किंवा मी औरंगाबादला जाणार आहे. तर आय एम गोइंग टू विजिट औरंगाबाद. या वाक्यात औरंगाबाद हे एक नाम आहे, नाउन आहे. विल यू प्लीज सिट ऑन द चेअर. हा एक प्रश्न आहे बघा. वाक्याच्या शेवटी ना एक प्रश्नार्थक चिन्ह दिलंय आणि वाक्य जे आहे हे विल ने सुरू झालेलं आहे, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद जे असतं त्याने सुरू झालेलं आहे. विल यू प्लीज सिट ऑन द चेअर. तर चेअर हे या वाक्यातलं नाम झालं. पुढील वाक्य आहे कॅन आय बॉरो अ पेन फ्रॉम यू. परत हे एक प्रश्नार्थक वाक्य आहे ज्याची सुरुवात कॅन ने झालेली आहे. ओके, तर हे वाक्य आपण कसं वाचू शकतो, कॅन आय बॉरो अ पेन फ्रॉम यू. तर या वाक्यामध्ये पेन हे झालं नाम. ठीक आहे, पेन म्हणजे एक वस्तू, हे झालं एका वस्तूचं नाम. यालाच इंग्रजीमध्ये नाउन असे म्हणतात. आय होप तुम्हाला नाउन क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे, तर मग चला पुढे बघूया आपण. पुढचा प्रकार काय आहे शब्दांच्या जातीचा, स्पीचचा. पुढचा प्रकार आहे प्रोनाउन. तर प्रोनाउन म्हणजे काय, प्रोनाउनची डेफिनेशन कशी असेल ती अशी आहे. द वर्ड्स which are used in place of noun are called as pronouns. The words which are used in place of noun are called as pronouns. मराठीमध्ये ही व्याख्या होईल. नामाच्या जागी जे शब्द वापरले जातात त्यांना आपण सर्वनाम असे म्हणतो. नामाच्या जागी किंवा नावाच्या जागी जे शब्द वापरले जातात त्यांना सर्वनाम असे म्हणतात. याचं उदाहरण कसं होऊ शकतं, ही, शी, इट, दे, हुज, समवन. याच्यामध्ये हुज म्हणजे काय तर कोणाचे. जसं आपण म्हणू शकतो हुज बुक इज दिस, म्हणजे हे पुस्तक कोणाचे आहे, त्यामध्ये हुज. ओके, किंवा समवन. तर आता या वाक्यांची किंवा या प्रोनाउन्सची आपण वाक्यामध्ये कसा वापरलेला आहे ते बघूया. ठीक आहे, तर ही प्रोनाउन्स जी वाक्य बनतात ती आपण एक एक करून बघूया. आता पहिलं वाक्य आहे समवन इज ॲट द डोर. समवन इज ॲट द डोर. तर या वाक्यात समवन जिथे जिथे अंडरलाईन केलेले आहे ते तुम्ही समजून घ्या की इथे प्रोनाउन दिलेलं आहे. ठीक आहे, समवन हे इथे प्रोनाउन आहे. पुढील वाक्य आहे शी केम टू माय हाऊस यस्टरडे. शी केम टू माय हाऊस यस्टरडे म्हणजे ती काल माझ्या घरी आली होती. पुढील वाक्य आहे हुज बुक इज दिस. जसं आपण आताच म्हणालो हुज म्हणजे कुणाचे, बुक इज दिस हे पुस्तक कुणाचे आहे. तर हुजला अंडरलाईन केले तर हुज या वाक्यामध्ये प्रोनाउन आहे. पुढील वाक्य आहे ही इज व्हेरी टिमिड. ही इज व्हेरी टिमिड. टिमिड म्हणजे भित्रा. तर या वाक्यामध्ये ही हे प्रोनाउन आहे, ही हे सर्वनाम आहे. इट इज अ व्हाईट बोर्ड. इट इज अ व्हाईट बोर्ड म्हणजे हा पांढरा फळा आहे. तर या वाक्यामध्ये इट हे आपण यूज केलेलं आहे किंवा वापरलेलं आहे व्हाईट बोर्ड साठी. ठीक आहे, तर इट हे झालं सर्वनाम, प्रोनाउन. चला तर मग हे तुम्हाला कळलं असेल. आपण पुढील जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो बघूया. पुढील पार्ट्स ऑफ स्पीच आहे वर्ब. वर्ब हा अत्यंत आवश्यक पार्ट आहे एखाद्या वाक्याचा. ठीक आहे, तर वर्ब म्हणजे काय, जर एखादा शब्द काही क्रिया दर्शवतोय, जसं इंग्रजीमध्ये व्याख्या कशी दिलेली आहे, द वर्ड्स which shows action or experience are called as verb. म्हणजे एखादा शब्द जो क्रिया किंवा अनुभव दर्शवतो अशा शब्दांना काय म्हणायचे, क्रियापद. जसं व्याख्या कशी दिली आहे, जे शब्द क्रिया किंवा अनुभव दर्शवतात त्यांना क्रियापद असे म्हणतात. याचे एक्झाम्पल किंवा उदाहरण कसं आहे, ईट, स्लीप, रिपीट, थिंक, क्राय.
वाक्यामध्ये एखादा वर्ब कसा वापरला जातो याचं आपण उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे, पहिलं एक्झाम्पल आहे eat an apple daily. eat an apple daily. तर या वाक्यामध्ये eat हे झालं क्रियादर्शक शब्द, म्हणजे हे झालं क्रियापद त्या वाक्याचं. सो इट इज कॉल्ड ॲज वर्ब ऑफ द सेंटेन्स. ओके, eat हे झालं वर्ब. पुढील वाक्य आहे 7 hours of sleep is necessary. 7 hours of sleep is necessary. या वाक्यामध्ये sleep हे झालं तुमचं क्रियापद. ओके, पुढील वाक्य आहे repeat the steps. repeat the steps. तर या वाक्यामध्ये repeat हे झालं तुमचं क्रियापद. repeat म्हणजे एकच क्रिया परत परत करणे. Think about the chapter we studied yesterday. Think about the chapter we studied yesterday. तर इथे studied हे क्रियापद आले आणि आपण भूतकाळाबद्दल बोलतोय तिथे, त्यामुळे स्टडीच्या समोर ed हा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. युवान प्लीज डोंट क्राय. आपण कधी कधी मुलं रडत असतात तेव्हा त्यांना म्हणतो बेटा प्लीज रडू नको. तर इथे एका मुलाचं नाव घेतलंय युवान. प्लीज डोंट क्राय. इथे डू नॉट हे तुमचं झालं क्रियापद, म्हणजे रडू नको. डू नॉट क्राय हे दोन्ही मिळून झालं तुमचं क्रियापद. ओके, क्राय म्हणजे रडणे आणि डू नॉट म्हणजे रडू नकोस. ओके, चुकून माफ करा, इथे अंडरलाईन डोंट वरती झालेली आहे फक्त. तर इथे क्राय आणि डोंट क्राय हे दोन्ही मिळून तुमचं क्रियापद झालेलं आहे. पुढील पार्ट्स ऑफ स्पीच आहे ॲडवर्ब. ॲडवर्बची डेफिनेशन आहे द वर्ड्स which give more information about the verb are called as adverb. ओके, परत एकदा वाचते. The words which give more information about the verb are called as adverb. मराठीमध्ये ही व्याख्या कशी होईल की जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. जे शब्द क्रियापदाबद्दल म्हणजे ॲक्शन वर्ड बद्दल अधिक माहिती देतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात. आपण आता ॲडवर्बची उदाहरणं काय काय आहेत ते बघूया. पहिलं उदाहरण आहे स्लो, दुसरं आहे फास्ट. याच पद्धतीने पुढील उदाहरण आहेत अननेसेसरीली, स्टेडीली, फ्रिक्वेंटली. ओके, आता हे ॲडवर्ब वाक्यामध्ये कशा पद्धतीने वापरल्या जाऊ शकतं बरं, त्याची आपण बघूया एक एक करून. पहिलं वाक्य आहे वॉक स्लोली, म्हणजे काय, हळूहळू चाला. तर चालण्याची क्रिया आहे, तर चालणे किंवा वॉक हे झालं तुमचं क्रियापद या वाक्यामधलं. आणि चालण्याच्या क्रियेबद्दल काहीतरी माहिती सांगितलेली आहे, तर कसं चालायचे, हळूहळू चालायचे. तर त्यामुळे स्लोली हे झालं तुमच्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. तर त्याला काय म्हटलं जातं, ॲडवर्ब. तर स्लोली आहे ॲडवर्ब. अशाच पद्धतीने पुढील वाक्य आहे द कार वेंट सो फास्ट. ओके, द कार वेंट सो फास्ट. तर इथे कारच्या स्पीड बद्दल बोललं जातंय. ठीक आहे, कार गेली आहे पण कशी गेलेली आहे, खूप फास्ट गेलेली आहे किंवा खूप जलद गतीने गेलेली आहे. तर त्यामुळे फास्ट हे झालं या वाक्यामधलं ॲडवर्ब. ओके, म्हणजे क्रिया विशेषण. पुढील वाक्य आहे डोंट डू अ लॉट ऑफ वर्क अननेसेसरीली, म्हणजे आवश्यकता नसेल तर तू काय एवढे जास्त काम करू नको. डोंट डू अ लॉट ऑफ वर्क अननेसेसरीली. या वाक्यामध्ये अननेसेसरीली हे झालं तुमचं ॲडवर्ब. पुढील वाक्य आहे यू विल रीच देअर स्लोली अँड स्टेडीली. यू विल रीच देअर स्लोली अँड स्टेडीली. तर या वाक्यामध्ये स्लोली आणि स्टेडीली या दोन्हींना अंडरलाईन केलेलं आहे. तर हे दोन्हीही तुमचे क्रियाविशेषण आहेत. रिव्हिजन शुड बी डन फ्रिक्वेंटली.
द रिव्हिजन शुड बी डन फ्रिक्वेंटली. या वाक्यामध्ये फ्रिक्वेंटली हे तुमचं क्रिया विशेषण आहे. ठीक आहे, हे कशाबद्दल माहिती देते? रिव्हिजन्स बद्दल, म्हणजे तुमचा जो सराव असतो त्याबद्दल माहिती दिली जाते. तर सराव हा सतत केला पाहिजे असं इथे सांगितलेलं आहे. यानंतर बघूया पुढील पार्ट्स ऑफ स्पीच. ते आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, त्याची व्याख्या काय असेल ते आपण बघूया. The words which give more information about the noun or pronoun are called as adjectives. The words which give more information about the noun or pronoun are called as adjectives. Okay? मराठीमध्ये ही व्याख्या कशी होईल? जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल अधिक माहिती देतात त्यांना विशेषण असे म्हणतात. जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल अधिक माहिती देतात त्यांना विशेषण असे म्हणतात. याची उदाहरणं काय काय असू शकतात? तर उदाहरणं आहेत ब्रेव म्हणजे काय? शूर. काम, हँडसम. आता इथे बघा काम वाचले, CAL आहे, तरी पण L इथे सायलेंट असल्यामुळे काम असं वाचायचंय फक्त. पुढचा आहे शब्द हँडसम, हॅपी आणि लास्ट आहे अँग्री. तर हे जे आपले ॲडजेक्टिव्ह आहेत किंवा विशेषण आहेत, हे वाक्यात कसे वापरले जातात ते आपण. पहिले वाक्य आहे अ सोल्जर मस्ट बी ब्रेव. तर इथे माहिती ब्रेव हा शब्द देतोय कुणाबद्दल? एका शिपाई बद्दल किंवा एका सोल्जर बद्दल. ठीक आहे, त्यामुळे हे झालं तुमचं विशेषण. पुढील वाक्य आहे शी इज व्हेरी काम. आता इथे तिच्याबद्दल माहिती दिली आहे की ती खूप शांत आहे. तर काम हा शब्द तिच्याबद्दल माहिती देतोय, म्हणून काम हे झालं त्या वाक्यातील विशेषण. ही इज व्हेरी हँडसम. या वाक्यामध्ये हँडसम हे झालं तुमचं विशेषण, कारण हँडसम हा कशाबद्दल माहिती देतोय शब्द? त्याच्याबद्दल. ठीक आहे, तर हा झालं हे झालं सर्वनाम, तर त्याच्याबद्दल माहिती दिली जाते, त्यामुळे हँडसम हे झालं तुमचं विशेषण. पुढील वाक्य आहे आय एम व्हेरी हॅपी टुडे. आय एम व्हेरी हॅपी टुडे. तर या वाक्यात झालं हॅपी हे विशेषण. शेवटचं वाक्य आहे इथे डोंट बी अँग्री ऑल द टाइम. डोंट बी अँग्री ऑल द टाइम. या वाक्यामध्ये अँग्री हे झालं तुमचं विशेषण. ओके, पुढील पार्ट्स ऑफ स्पीच बघूया. कंजंक्शन. आय होप फ्रेंड्स तुम्हाला समजते. काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा, मी त्यांचे उत्तर द्यायला नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, पुढील पार्ट्स ऑफ स्पीच बघूया आपण. कंजंक्शन. तर याची डेफिनेशन कशी होऊ शकते? द वर्ड्स विच आर युज्ड टू जॉईन टू और मोर सेंटेन्सेस और क्लॉजेस आर कॉल्ड ॲज कंजंक्शन. हे बघा, साध्या सोप्या भाषेमध्ये कंजंक्शन म्हणजे असे काही शब्द जे दोन वाक्यांना जोडण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, जसं इथे डेफिनेशन परत एकदा वाचते मी. The words which are used to join two or more sentences or clauses are called as conjunction. मराठीमध्ये ही व्याख्या कशी होते? दोन किंवा अधिक वाक्ये किंवा खंड जोडण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. ओके, याचं उदाहरण काय असू शकतं? and, or, because, after, therefore. उदाहरण बघूया एक एक या प्रकाराची. पहिलं उदाहरण आहे राम केम टू ऑफिस अँड इमिडिएटली स्टार्टेड हिज वर्क. ओके, इथे अँड ने दोन वाक्य जोडली जात आहेत. पहिलं वाक्य आहे राम केम टू ऑफिस आणि दुसरं वाक्य आहे इमिडिएटली स्टार्टेड हिज वर्क. ओके, या दोन्हींना अँड ने जोडले म्हणून अँड हे झालं तुमचं कंजंक्शन. पुढील वाक्य आहे शी विल कम्प्लीट मॅथ्स और सायन्स क्वेश्चन्स टुडे. ओके,
तर इथे ऑर हे झालं तुमचं कंजंक्शन. पुढील वाक्य आहे आय डिड नॉट कम येस्टरडे बिकॉज आय वॉज नॉट फीलिंग वेल. आय डिड नॉट कम येस्टरडे बिकॉज आय वॉज नॉट फीलिंग वेल. या वाक्यामध्ये बिकॉज हे झालं तुमचं कंजंक्शन. पुढील वाक्य आहे दे केम वन आफ्टर द अदर. दे केम वन आफ्टर द अदर. या वाक्यामध्ये आफ्टर हे झालं तुमचं कंजंक्शन. ओके. इट रेन्ड व्हेरी हेवीली देअरफॉर यू शुड नॉट क्रॉस द ब्रिज. इट रेन्ड व्हेरी हेवीली देअरफॉर यू शुड नॉट क्रॉस द ब्रिज. या वाक्यामध्ये देअरफॉर हे झालं तुमचं कंजंक्शन. ओके. पुढील शब्दांची जात आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन हे काय आहे पार्ट्स ऑफ स्पीच. त्याची डेफिनेशन कशी होते द वर्ड्स विच आर यूज्ड बिफोर नाउन और प्रोनाउन टू शो डायरेक्शन्स, प्लेस, टाइम एक्सेट्रा. परत एकदा वाचूया. द वर्ड्स विच आर यूज्ड बिफोर नाउन और pronoun to show direction, place or time etc. मराठीमध्ये काय होऊ शकते व्याख्या की असे शब्द जे दिशा, ठिकाण, वेळ इत्यादी दाखवण्यासाठी नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधी वापरले जातात त्यांना आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. जे शब्द दिशा, ठिकाण, वेळ इत्यादी दाखवण्यासाठी नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधी वापरले जातात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. याचं उदाहरण काय होऊ शकतं इन, ऑन, ॲट, इन फ्रंट ऑफ, थ्रू, बिनीथ एक्सेट्रा. ओके. उदाहरणे काय असू शकतात her birthday is in January. Her birthday is in January. The book is on the table. The book is on the table. इथे on ला अंडरलाइन केलेली आहे. या अगोदरच्या वाक्यात in ला अंडरलाइन केलेली होती. तर हे झाले तुमचे प्रेपोजिशन. पुढील वाक्य आहे The shop is exactly in front of my school. The shop is exactly in front of my school. पुढील वाक्य आहे go through the syllabus once. Go through the syllabus once. या वाक्यामध्ये through हे झालं तुमचं या वाक्यात through हे झालं तुमचं प्रेपोजिशन. ओके. शेवटचं वाक्य बघूया द रूट्स आर बिनीथ द ग्राउंड. ओके. तर इथे बिनीथ म्हणजे खाली. तर तुमची जी झाडं आहेत त्यांची मुळं जी आहेत हे जमिनीच्या खाली आहेत असे या वाक्यात सांगितलेलं आहे. तर बिनीथ हे झालं तुमचं प्रेपोजिशन. पुढील पार्ट्स ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन. ओके. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटरजेक्शन हियर यू कॅन सी that is a word or phrase which is used to express surprise, pain, pleasure or sudden feelings is called as interjection. A word or phrase which is used to express surprise, pain, pleasure or sudden feelings is called as interjection. मराठीमध्ये व्याख्या होऊ शकते आश्चर्य, वेदना, आनंद किंवा अचानक भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणारा शब्द किंवा वाक्प्रचार याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. आश्चर्य, वेदना, आनंद किंवा अचानक भावना व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द किंवा वाक्प्रचार याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरण काय काय आहेत वाव, आउच, yippee, बिंगो. आता काय बघू शकता तुम्ही किंवा एक थंब रूल किंवा एक ढोबळ म्हणाने कसं ओळखायचं इंटरजेक्शन. तर ज्या वाक्यामध्ये ना एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह दिलेले बघा वावच्या नंतर एक चिन्ह दिले त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी मार्क इंग्रजीमध्ये.
तर हे जिथे जिथे असेल ना तर तिथे तिथे इंटरजेक्शनचा नक्कीच वापर केलेला असतो. ठीक आहे. आपण आता उदाहरणे बघूया इंटरजेक्शनची कशी असू शकतात. पहिलं उदाहरण बघा, वाव युअर ड्रेस इज सो ब्युटिफुल. आता इथे वाव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काहीतरी एक्स्ट्रीम फिलिंग जी आहे की आपल्याला ड्रेस खूपच आवडलाय, तो कसा सांगायचा आहे, तो कसा एक्सप्रेस करायचा, यासाठी आपण वाव हा शब्द वापरलेला आहे. तर इथे झालं वाव हे इंटरजेक्शन. ओके. पुढील वाक्य आहे आउच दॅट हर्ट मी. या वाक्यात आउच हे झालं तुमचं इंटरजेक्शन. त्या पुढील वाक्य आहे द शो इज अबाउट टू स्टार्ट. ओके. जसं आपण थिएटरमध्ये असताना कधी गप्पा मारत असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूचे लोक बोलतात द शो इज अबाउट किंवा द मूवी इज अबाउट टू स्टार्ट. ओके. पुढील वाक्य आहे yippee एक्झाम्स आर ओव्हर. शक्यतो जेव्हा एक्झाम्स किंवा परीक्षा संपलेल्या असतात तेव्हा मुलांकडून ही वाक्य बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतात की yippee द एक्झाम्स आर ओव्हर. ओके. शेवटचं वाक्य आहे बिंगो यू गेस्ड इट राईट. बिंगो यू गेस्ड इट राईट. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व पार्ट्स ऑफ स्पीच किंवा शब्दांचे जे 8 प्रकार असतात इंग्रजीमध्ये ते शिकलेले आहेत. आशा करते की तुम्हाला हे सर्व शब्द समजले असतील. तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही समजले नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आतासाठी या व्हिडिओला आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल किंवा काही सजेशन्स असतील किंवा काही आणखी सांगायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाय बाय.